नमस्कार मित्रांनो, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी किंवा अगदी टोकाचे विरोधक एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे, म्हणून राजकारणामध्ये अगदी टरबुजापर्यंत किंवा त्याच्याही खाली देवेंद्र फडणवीसांकडून की गांजा पिऊन लेख लिहिणारे, त्यांना अगदी मनोरुग्ण आहेत, ते त्यांना चांगल्या उपचाराची गरज आहे अशी टीका करणारे, एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे जे राजकीय विरोधक म्हणून एकमेकांचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस होते, ते अचानक जर सामनामधनं त्या देवाभाऊंचं अभिनंदन केलं जात असेल, कौतुक केलं जात असेल, तर मग यामागे नेमकं राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं घडतंय काय, की यामागे खरोखर शिवसेनेची काही राजकीय गरज आहे का, त्यांना उपरती झालेली आहे का, यामध्ये त्यांची काही राजकीय रणनीती आहे का, शिवसेनेला म्हणजे महाविकास आघाडीचं लोढणं गळ्यात बांधलेलं आहे म्हणून त्यांची राजकीय गती मंदावली आहे असं त्यांना वाटतं आहे काय। आणि ज्यावेळी अगदी राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर टीका करत होते किंवा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते, तर सर्वात मोठा आनंद कोणाला होत होता। आणि आता ज्यावेळी जे उद्धव ठाकरे आणि सामना यामधनं देवाभाऊंचं जे कौतुक होत आहे, यामुळे नेमके कोणाच्या पोटात मुरड उठलेली आहे आणि खरंच कोणाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा नेमका उठलेला आहे, याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, की राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो अथवा कुणीच कुणाचा कायमचा शत्रू सुद्धा नसतो असंच बोललं जातं, परंतु हे दोघे जण म्हणजे अगदी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असल्यासारखे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत असताना, एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करत असताना, एकमेकांचं अगदी दोघांमधनं विस्तव जात नाही अशी परिस्थिती असताना, ते अचानकपणे मागील काही दिवसामध्ये त्या सदिच्छा भेटी असतील, एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा असतील, ते माध्यमामध्ये झळकणारे त्यांचे फोटो असतील, आणि मग त्यावरही आता सामनामधनं देवाभाऊंचं अभिनंदन होत असेल, तर मग मात्र राजकारणामध्ये नेमकं काहीतरी घडतंय हे मात्र निश्चित। मग नेमकं काय घडतंय? आतापर्यंत देवाभाऊंवर टीका जर केली किंवा भाजपांवर टीका केली तर नेमका आनंद कोणाला होत होता, तर तो आनंद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अथवा काँग्रेसला जास्तीचा होत नव्हता, तर तो आनंद प्रामुख्यानं होत होता तो राणे कंपनीला, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जो आनंद होत होता तो शिंदे शिवसेना गटाला आनंद होत होता। कारण जोपर्यंत देवाभाऊ पासून देवेंद्र फडणवीसांपासून उद्धव ठाकरे वेगळे आहेत, एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, तोपर्यंतच आपलं अस्तित्व कायम आहे, अन्यथा आपल्याला राजकारणामध्ये अस्तित्व राहणार नाही याची भीती, याची ही पोटातली दुखणं हे जे आहे ते हे आहे। म्हणजे जर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर काँग्रेसला काहीच म्हणजे ते अस्वस्थ नाही झाले, त्यांनी अस्वस्थ व्हायला हवं होतं, कारण महाविकास आघाडीचा एखादा घटक पक्ष ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस अथवा भाजपचं कौतुक करतो त्यावेळेस सर्वात जास्त अस्वस्थता पसरायला हवी होती ती राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आणि काँग्रेसमध्ये, परंतु इथं उलटच दिसलंय। एकनाथ शिंदे समोर येऊन त्यांना उद्धव ठाकरेंनाही आता उपरती झाली म्हणतायत, आणि राणे कंपनीला तर हे अतिशय अस्वस्थता पसरली आहे ती राणे कंपनीमध्ये आहे। म्हणजे मग जर आता खरोखर हे जे कौतुक केलंय देवाभाऊंचं, यावर ज्या प्रतिक्रिया भाजपातून उमटल्या, त्यामुळं तर खरंच आणखीही या शिंदे शिवसेनेमध्ये आणि नारायण राणे आणि त्यांचे पुत्र यांच्यामध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण आणखी वाढू शकतं। त्याचं कारण असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे ते म्हणतात की अगदी टोकाचा विरोधक असलेला सामना
आतापर्यंत आम्ही खूप दिवस वाट पाहिली, परंतु आज आनंद वाटतोय की या सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांचं वर्णन कौतुक केलं असेल, त्यांचं अभिनंदन केलं असेल, तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि यावर आणखी जी प्रतिक्रिया आली ती देवेंद्र फडणवीसांचे अतिशय एकनिष्ठ समजले जाणारे दरेकर यांच्याकडनं। आणि हे प्रवीण दरेकर जे या विषयावर बोलत असताना त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय, म्हणजे याचा अर्थ आम्ही लगेच एक झालोत असं नाही आहे। पण त्यांनी लगेच या वाक्याला जोडून पुढचं वाक्य जे बोललं ते फार सूचक होतं। ते म्हणाले की आम्ही आजच एकत्रित आलोत असं नाहीये, पण उद्या येणार नाहीत असंही घडणार नाही। म्हणजे हे नेमकं काय घडतंय, यामधनं नेमकं काय साधल्या जातंय। आणि मग एकनाथ शिंदेंचं जी शिवसेना आहे, कारण एकनाथ शिंदेंनी स्वतः या विषयावर ही आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उपरती आलेली आहे, म्हणजे वेळ निघून गेलेली आहे आणि आता उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं त्यांना म्हणायचंय। पण खरोखर सर्वात जास्त रेस्टलेस किंवा अस्वस्थता कुठं असेल तर ती एकनाथ शिंदे गटामध्ये आणि नारायण राणे गटामध्ये आहे। आणि यामध्ये या कौतुक करण्यामागे आणखी एक कारण आहे, कारण मविया किंवा महाविकास आघाडी हीचं लोढणं गळ्यात बांधून घेतल्यामुळं कदाचित आपली राजकीय गती मंद झालेली आहे असा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला असं वाटू लागलेलं दिसतंय। आणि म्हणून त्यांनी, आणि होतं काय की ज्यावेळी उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे या भाजपावर किंवा सरकारवर देवेंद्र फडणवीसांवर टीका करते, त्यावेळेस ती टीका शिवसेनेची समजली जात नाही, त्याला किनार लावली जाते भाजपाकडून ती काँग्रेसची, ती हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधाची। आणि मग मात्र इथंच शिवसेनेची गोची होते। आणि मग जो मतदार शिवसेनेचा आहे तो शिवसेनेला काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर संबंध जोडून किंवा महाविकास आघाडी बरोबर संबंध जोडून ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याला ही टीका पचनी पडत नाही। म्हणून शिवसेनेनं जे पाऊल उचललेलं आहे उद्धव ठाकरे गटानं की आता सत्ताधाऱ्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक करायचंय, आणि विरोधकांनी जर चांगलं काम केलं, त्यांनी चांगले प्रश्न उभे केले तर त्यांचंही कौतुक करायचंय। यामुळं खरोखर शिवसेना महाविकास आघाडीच्या बाहेर पडते की नाही सांगता येत नाही, पण शिवसेनेची राजकीय गती मात्र विकासाची नक्की वाढणार असं दिसून येत आहे। कारण हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलेली भेट आणि राज ठाकरे यांच्याबरोबरचं हस्तांदोलन यामुळं होईल काय की जो गट उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी विरोधी विचारांचा जो ठरवला जात होता आतापर्यंत त्यांना ती संधी मिळणार नाहीये। महाविकास आघाडीच्या बरोबर अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं चालत नाही, जमत नाहीये। आणि बऱ्याच गोष्टी आहेत अशा की ज्या गोष्टीवर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं एक मत आहे। 370 कलम असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, कॉमन सिव्हिल कोड असेल आणि सावरकरांचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपचं एक मत आहे। आणि मग हे एकमत असताना कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदान जे आहे, मतदार जो आहे तो राज ठाकरे असेल किंवा भाजप असेल यांच्याकडे जो घसरला जातो तो की हिंदुत्वापासून दूर झाल्यामुळे हे तर नक्की कारण शिवसेनेला समजलेलं दिसतंय। आणि यामुळेच आता शिवसेनेनं महाविकास आघाडीतून जे बाहेर पडण्याचं नाही म्हणावं परंतु सूचक असं जे पाऊल उचलले आहे तर त्यामध्ये नक्कीच शिवसेनेची राजकीय गती वाढणार आहे आणि भाजपला उद्धव ठाकरेंवर टीका करता येणार नाहीये आणि महाविकास आघाडीलाही उद्धव ठाकरेंवर टीका करता येणार नाहीये। आणि मग जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका आहे मुंबईची येऊ घातलेली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये शिवसेनेला स्वतंत्र अस्तित्व, नव्या दमानं, नव्या जोमानं शिवसैनिक नवा घडवून स्वतंत्रपणे उभं राहता येईल, नवी उभारी घेता येईल। आणि ती मशाल, जी क्रांतीची मशाल त्यांनी हाती घेतलेली आहे, ही मशाल मात्र
शिंदे गटाच्या आणि ते नारायण राणे गटाच्या गोटामध्ये मात्र नक्कीच आग लावणारी आहे. त्यांच्या शांतीला, त्यांच्या सुखाला, नक्कीच त्यांच्या आनंदाला आग लावणारी ती नक्की ठरणार आहे ही भेट. आणि हे देवाभाऊंचं कौतुक. आपल्याला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.